हॅलो हॅलो आवाज येत नाही माझा वाढचा आवाज येतो। नमस्कार मंडळी, आवाज येतो ना अगदी शेवटपर्यंत? मग कार्यक्रम सुरू करायचा का? आवाज येत नाही करायचा? सर्वप्रथम सर्वांना नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आज या ठिकाणी हा आपला जो सोहळा चालू आहे नवरात्र उत्सव दसरा, खरं तर हा जो नवरात्र उत्सव आहे तो माझ्या माता माऊलींचा सन्मानाचा सोहळा आहे। कारण प्रत्येकाला माहिती आहे, टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहिलं आहे, दैत्य असुर माजले होते, देवानी देखील हात टेकले, परंतु मग माझ्या या दुर्गा मातेला आव्हान करावं लागलं आणि त्यांनी या दैत्यांचा संहार केला। आणि म्हणून आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या माता माऊलींना शाही मानाचा मुद्रा आणि सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी या माझ्या सर्व माता भगिनींसाठी। आवाज येत नाही, जोरात बोलू दे। कार्यक्रमाला सुरुवात करतो। ओढ गायनाची मला सप्त सुरात झालो। सुस्वागतम सुस्वागतम सर्वप्रथम सकल गणांचा इच्छा सर्व विद्येचा अभिनेता ज्याच्याकरता प्रसादाने सर्व शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडतात अशी मंगलमूर्ती गणपती गजानन गणरायाला वंदन करतो। कलेची देवता गणेश्वराच्या चरणी अभिवादन करू। माझं ग्रामदैवत आई पावनाई देवी रवळनाथच्या प्रमाणे या आगळे गावचं ग्रामदैवत आई दुर्गादेवी रवळनाथ यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझा आराध्य दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड भारत भूमीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मातासाहेब यांना श्रीवास प्रणाम करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीवार विनम्र अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय हृदय आदरणीय बाळासाहेब
शिवार प्रणाम आणि मंडळी त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी महाराज त्याचप्रमाणे माझे वक्तात कवी शाहीर दिनेश जोडे पांडुरंग जोडवे त्याचप्रमाणे मला वक्ताप्रमाणे असणारे अरुण कुमार यादव बुवा यांना शिवार प्रणाम करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुखादेवी दर्शन नवरात्र उत्सव मंडळ आठवे मोरेवाडी गुरवाडी दसरा निमित्त आणि सत्यनारायण महापूजानिमित्त या ठिकाणी कलगी आणि चुडा असा शक्ती चुड्याचा जंगी सामना मंडळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही चुरेवाले ही शाहीर नितीन गोसावी ओम चित्र सेवानाथ मंडळ गावडेवाडी मुक्काम हातुले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी वतीने या जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये शाहीर वर्ग शिष्य वर्ग गुरुजन वर्ग वक्तात वर्ग मंत्री मंडळी असतील सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा आज मला संगीताला साथ देत आहे आमचे रोगी मास्टर जितेंद्र दादा निगुडे कीबोर्ड मास्टर अभिराजा कांबर बेंजो मास्टर मोहित दादा पवार अॅक्टोपर मास्टर रोशन कुवेकर आणि माझा जीवनाचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य करताय ते आमचे सुरज दादा मालकेकर आणि टीम यांना देखील शाहीरी मानाचा मुद्रा। मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करण्याबद्दल राजांसाठी एक शेर सादर करतो बघा। अरे कापल्या जरी आमच्या नसा तर उजळण होईल भगव्या रक्ताची कापल्या जरी आमच्या नसा तर उजळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी छाती तरी मुक्ती दिसेल फक्त शिवरायांची आणि फक्त शिवरायांची आणि चाले राजाला शिवमानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रकल्प फेरीला सुरुवात करतो। मंडळी जय हिंद जय महाराष्ट्र। मंडळी आज या कार्यक्रमाला ज्याने आम्हाला आमंत्रित केलं ते म्हणजे या ठिकाणी मगाशीच उल्लेख केलाय शिवसेना युवा प्रमुख आणि या मंडळाचे खजिनदार सन्माननीय अनिल गुरु माऊली त्याचप्रमाणे योगेश धुमक सदस्य आहेत त्याचप्रमाणे योगेशजी मोरे या मंडळाचे अध्यक्ष आहेत या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे मला फोनद्वारे ज्यांनी संपर्क साधला ते आमचे सौरभ दादा गुरव यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। या गर्दीमध्ये शाहीर मंडळी आहेत त्यामध्ये शक्तीवाले शाहीर आमचे दीपक दादा फनसे सुरेवाले समीर रांबाडे त्याचप्रमाणे संदीप संगेर बुवा तसेच युट्यूबर सुजित नाकरेकर या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय स्तवनाकडे वळतोय। आणि त्याचप्रमाणे आज हा शक्ती दुराचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कसं मंडळी संसारामध्ये भांड्याला भांडण आपण लागल्याशिवाय मजा नाही आहे की नाही। भांड्याला भांड लागलंच पाहिजे सुरळीत संसार असेल तर मजा नाही। आणि या कार्यक्रमाला आम्हाला ते प्रतिस्पर्धी शाहीर लाभले बुवा म्हणाले की बुवा म्हणते आम्ही दोघी आलेत मी म्हणणारच बुवा आणि बुवांचे माझ्या मनातलं बुवाने आधीच जाणलंय तर ते आमचे शक्तीवाले शाहीर बलराम तांबे अमोल शिंदे या दोन्ही शाहिरांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा आणि माझ्या स्तवनाकडे वळतोय।
तुला मी माझ्या हृदयात स्मरतो रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो रसिकरंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो आणि शुभंकराच्या कृपेने गायनी रंग भरतो. आणि मंडळी स्तवन सादर करण्यापूर्वी स्तवन हे सद्गुरूंना अर्पण करतो. कारण देव थोर जाणावा का गुरु थोर जाणावा आधी नमस्कार कोणाची करावा मनी भाव तो सद्गुरु थोर आहे तयाच्या भजनी रघुराज पाये म्हणून भगवान श्री कृष्णाला देखील सांदीपनीला शरण जावं लागलं. प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांना शरण जावं लागलं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये सद्गुरूंचं महत्व पार आहे. म्हणून हे जे स्तवन आहे हे माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. बघा काय म्हणायचं गोवा स्तवनाकडे लक्ष असू द्या. गुरु कृपेची धरून कास आलो गुरु कृपेची धरून कास आलो पाहुनी रूप मणिरम्य झालो पाहुनी रूप मणिरम्य झालो. गुरु कृपेची धरून कास आलो गुरु कृपेची धरून कास आलो पाहुनी रूप मणिरम्य झालो पाहुनी रूप मणिरम्य झालो पाहुनी रूप मणिरम्य झालो. गुरु कृपेची धरून कास आलो गुरु कृपेची धरून कास आलो पाहुनी रूप मणिरम्य झालो पाहुनी रूप मणिरम्य झालो. समाधान केले शिवशंकरा शरणागता जावे अभय जाणून बेटा जनाम गोषाच्या अमृत जनाम गोषाच्या अमृत पाहुनी रूप मणिरम्य झालो पाहुनी रूप मणिरम्य झालो पाहुनी रूप मणिरम्य झालो पाहुनी रूप मणिरम्य झालो. पाहुनी रूप मणिरम्य झालो
कृपा भक्ती साधनालो पाहुनी मनी रंगालो पाहुनी मनी रंगालो पाहुनी मनी रंगालो पाहुनी मनी रंगालो गुरु कृपेची धरुण कासालो गुरु कृपेची धरुण कासालो पाहुनी मनी रंगालो पाहुनी मनी रंगालो पाहुनी मनी रंगालो पाहुनी मनी रंगालो पाहुनी मनी धन्य झालो बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बोल तुरे वाले अखंड हरदास वळीचा विजय असो बजरंग बली परम पूज्य सद्गुरु भाई गोसावी महाराज दिनेश पांडुरंग प्रसाद या ठिकाणी स्तवन सादरीकरण झालेलं आहे आणि आता गणाकडे वळतो. बुवांनी अतिशय सुंदर असा गण गायलेला आहे. बुवांचा गण असा होता, हा महादेव मोठा जती गंधर्व लागले गाया आनंदली स्वाती माया उभ्या लग्नाचं 2-2 बायान नवरा एकलाच गण राया उभ्या लग्नाच्या 2-2 बाया आणि नवरा एकलाच गण राया. वा, तुमचा तो विषय आहे तो आधी गद्यात तुम्हाला उत्तर देतो, नंतर पद्यात देखील देतो. विषय असा आहे की त्यावेळी या 2 रिद्धी आणि सिद्धी गणरायाकडे लग्नासाठी म्हणजे विवाह इच्छुक होता. त्यावेळी गणरायाने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि सांगितले सभेत या स्थानी बसा जे सगळ्यात उच्च असेल. त्यावेळी त्या दोघांनीही भगवान शंकर आणि पार्वतीच्या चरणाशी जाऊन बसल्या आणि म्हणून बुवा हा तुमच्या गद्याचा भाग दिला आणि आता पद्यात देतो. हा लग्नाआधी तयार 2 बाया पण खंबीर तो गणराया. लग्नासाठी तयार 2 बाया पण खंबीर तो गणराया. नाही संधी घालवली वाया. बुवा म्हणाले मगाशी गण सादर करण्यापूर्वी की बुवा आधीच म्हणतील की 2-2 आहेत आणि हा एकटा गणराया आहे. बुवा यापूर्वी देखील अशा 2-2 बऱ्याच वेळा मला मिळाल्या, पण हा गणराया म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा त्यांना पुरून उरला आणि तुम्हाला देखील पुरून उरणार. तो देखील शास्त्रात, कारण आयोजकांचा मान सन्मान राखूनच वारी करणार. म्हणून हा लग्नासाठी तयार 2 बाया
पण खंबीर तो गणराया, नाही संधी घालवली वाया, बसवले दोघांनाही पाया, नाही संधी घालवली वाया, बसवले दोघांनाही पाया. हो तुमच्या कथेचा आणि कथेचा दोघांचंही उत्तर दिलंय. आणि आता माझ्या गाण्याकडे वळतो. गण कसा आहे प्रत्येक बोलावर लक्ष ठेवा बुवा, उत्तर जरूर द्यायचं आहे. आणि म्हणून गणाला सुरुवात करतो. कसे सूर छेडू कसे गीत गाव, कसे सूर छेडू कसे गीत गाव, तुझे रूप गणराया कसे सांग पाहू, माझी भाव चुमने तव चरणी वाहू, माझी भाव चुमने तव चरणी वाहू, आणि तुझ्या भक्ती मध्ये गणेशा सदा लीन राहू. हा मनोकामना पूर्ण कराया, दिस सुखाचे दाखवाया, हरी भक्तावरी छाया, चरणी अर्पितो जीवन काया, हराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया. मनोकामना पूर्ण कराया, दिस सुखाचे दाखवाया, हरी भक्तावरी छाया, चरणी अर्पितो जीवन काया, हराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया. मनोकामना पूर्ण कराया, दिस सुखाचा दाखवाया, हरी भक्तावरी छाया, चरणी अर्पितो जीवन काया, हराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया. पालन करता संकट कमळीची धावून विघ्न हरता, धावून विघ्न हरता, धावून विघ्न हरता, सुख समृद्धी आम्हा द्याया, सुख समृद्धी आम्हा द्याया, तुझी सदैव राहू दे काया, हरी भक्तावरी छाया, चरणी अर्पितो जीवन काया, धराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया, हराया हराया विघ्न श्री गणराया. करुण शेती वाडी कुटुंब माझे चाले, तुझ्या दर्शनाला लावून वाटेला डोळे, लावून वाटेला डोळे, लावून वाटेला डोळे, धन धान्याचं घर भराया,
हरिया काया मी अर्पित जीवन काया कराया राया राया कराया राया राया गवळणीकडे वळतो. भुवानी जी आमच्या समोर गवळण ठेवली होती. हो राखाव याद नको ही याद यावलाद पोसावी आमच्या असून कष्ट करतोच नष्ट का कटकच सोसावी नंदलाला या कानाला तुमची लाज कासावी नंदलाला या कानाला तुमची लाज कासा. असा दोघांचा विषय होता. म्हणून बुवा काट येतो बघा. आहे किशोर माझा हा पोर जागईट सावी बोलण्यात तुमच्या कधीतरी या सत्य कधी सावी तो आवडतो तुम्हाला चूक तुमची ही असावी. वो म्हणाले की यामा गवळणीला हा त्रास देतो म्हणून नंदाकडे म्हणजे माझ्या पित्याकडे जाऊन यांनी तक्रार केली. आणि म्हणून उत्तर काय आहे किशोर माझा हा पोर जागई असावी बोलण्यात तुमच्या कधीतरी या सत्य कधी सावी तो आवडतो तुम्हाला चूक तुमची ही असावी. कारण जरी किती यांच्या फोड्या केल्या तरी या गवळणी शेवटी पुन्हा कृष्णाकडे जायच्या लाडगुडी लावायला. कारण त्याच्याशिवाय त्यांना जमत नव्हतं. कारण कृष्ण होताच तसा सर्वांना माहिती आहे. म्हणून व तुमच्या गवळणीची काट दिली आणि आता माझ्या गवळणीकडे वळतो. धमकवण्याची गोड चूक या गवळणीला महागात पडणार. आज चार चौघात घडाया नको ते आज येथे घडणार. हा सुंदर चेहरा काळा ठिसूर पडणारा हा सुंदर चेहरा काळा ठिसूर पडणारा. कारण गवळणीचे ढसा रडणार. कारण विषय तसा आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या
ठिकाणाचा पवित्र माझ्या माता भगिनींचं पवित्र राखूनच त्यांचा मान सन्मान राखूनच वारी करणार गौरव देखील तशीच सादर करतोय स्पष्टीकरण देखील देतोय बोल बघा गोकुळ वाड्यात बोंबवटली बघाया लोक पळत सुटली वेडी झाली हसून हसून सारी वेडी झाली हसून हसून तिची गाठ मारली गाठ मारली हो कसून मंडळी विषय असा आहे की या गौडांनी म्हटल्याप्रमाणे हा जो काना आहे तो या सगळ्यांच्या घरी जाऊन रात्री अपरात्री शिंक्यावरील हंडी फोडणे त्याच्यातलं दही दूध पिणे ह्या थोड्या करत होता आणि तेवढ्याच तत्परतेने या गौडांनी देखील त्या कानाची खोडी करायच्या एवढी चूक असेल तर यशोद्या माईकडे मोठी आहे चूक असं करून खोटं नाट्य सांगायच्या आणि म्हणून या कानाने ठरवलं की आज यांची गाठ मारायची म्हणून रात्री गवळण झोपलेली असताना तिच्या नवऱ्याची दाढी आणि हिच्या केसांची वेणी याची कानाने गाठ मारली आणि जी काही फजिती झाली ती या गवळणीतून मांडतोय सोपा विषय आहे बघा गोकुळ वाड्यात बोंबवटली बघाया लोक पळत सुटली गोकुळ वाड्यात बोंबवटली बघाया लोक पळत सुटली वेडी झाली हसून हसून सारी वेडी झाली हसून हसून हिची गाठ मारली हो कसून हिची गाठ मारली हो कसून गोकुळ वाड्यात बोंबवटली बघाया लोक पळत सुटली वेडी झाली हसून हसून वेडी झाली हसून हसून गाठ मारली हो कसून गाठ मारली हो कसून गोकुळ वाड्यात बोंबवटली बघाया लोक पळत सुटली वेडी झाली हसून हसून वेडी झाली हसून हसून गाठ मारली हो कसून गाठ मारली हो कसून गाठ मारली हो कसून
बाई बोले जावा जावाने जावा जावाने जावा जावाने घरीला गावी तसे आईच्या नावाने आईच्या नावाने आईच्या नावाने तुझ्या त्यानं उत्तर तो हाताने वेणीच जोडलं डोक लढली मग का बसून लढली मग का बसून गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो करून गाठी गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो करून अशी गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो करून अशी गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो करून तुझं वाड्यात घुमवली या डोकं तुझी वेणी झाली अजून झाली वेणी झाली अजून तुम्ही गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो करून 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 गाठ मारली गाठ मारली गाठ मारली हो करून. मंडळी स्तवन गान गवळण सादरीकरण झालेलं आहे आणि आता शक्तिपुराचा जो खरा काम आहे तो म्हणजे प्रश्न उत्तर सवाल जबाब. शाहिरांनी आमच्या समोर प्रश्न ठेवलाय. सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तो कोणत्या देवाला शरण गेला त्या बुद्धी देऊन कोणी उपदेश केला असा बुवांचा प्रश्न आहे. ठीक आहे. खाली अध्याय 6 ओवी क्रमांक 43-44 वरील कथा पटवा. ग्रंथ काय बुवांनी सांगितला नाही परंतु अध्याय आणि ओवी या ठिकाणी सांगितलेले आहे. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं आज उत्तर देणार आहे. तत्पूर्वी मंडळी सर्व आपण विचारवंत आहात अभ्यासू आहात आध्यात्मिक आहात. आपला जो हिंदू धर्माचा साठा आहे 6 शास्त्र 18 पुराणे 4 वेद ग्रंथ संत असा अफाट साठा आपल्या संतांनी संत मंडळींनी केलेला आहे. प्रत्येकाने आपल्या परीने आपापल्या परीने त्याची मांडणी केलेली आहे आणि त्यामुळे हजारो ग्रंथ लाखो ग्रंथ या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. प्रत्येकाने वेगवेगळं मत सांगितलेलं आहे. बुवांनी जो आता प्रश्न विचारलाय तो त्यांच्या ग्रंथानुसार त्यांनी ओवी आणि अध्याय देखील सांगितलं. बुवा त्याची दुसरा भाग देखील असू शकतो. आमच्या जे वाचनात आलंय ते तुम्हाला सांगतोय. कुठे असाल तर लक्ष ठेवून ऐका. पहिला तुम्हाला कथा पटवून देतो आणि मग उत्तर सांगतो. तर विषय असा आहे बुवा उत्तराचा की शंकराने सांगितलं की मी निराकाराची शेवटी प्रपंच हातीस्त राजस युगात सृष्टीचा आरंभ केला. त्या नारायणाच्या पोटी नाभिक कमळापासून 4 दिवसात ही सृष्टी जन्मली. जवळ ब्रह्मा होताच तो ही सृष्टी निर्माण झालेली पाहताच भयभीत होऊन न्याहाळून पाहू लागला. तो काही दिसेना तेव्हा त्याला अधिक भीती उत्पन्न झाली. नंतर त्याने ज्योतिर्लिंगाचे चिंतन करून उग्र तपध्यान केले. तेव्हा मी प्रकट झालो. मला पाहताच ब्रह्मदेव म्हणाला देवा आपण मला प्रसन्न झाला तरी निराकार रूपी रात्रीचा अंधकार दूर करून सृष्टी रचनेचा दिवा लावावा ही माझी इच्छा पूर्ण करावी ही इच्छा व्यक्त केली. मग मी ब्रह्म देवास सृष्टी कार्य करण्यास सिद्ध नामाचा महिमा दिला. तेव्हा त्याचे चित्त शांत झाले. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं जो उत्तर आहे तर ब्रह्मदेव शंकराला शरण गेला व शंकराने त्याला सिद्ध नामाचा उपदेश केला. हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आणि आता माझा प्रश्न आजच्या या वारीसाठी बुवांना प्रत दिलेली आहे परंतु माझ्या या प्रेक्षकांसाठी सांगतो. ईश्वराचा अक्षम अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात. त्या बाळाने पित्याचा वध केला. पुन्हा एकदा सांगतो. ईश्वराचा अक्षम्य अपराध करणाऱ्या पिताश्रीच्या भेटीला आई व बाळ गेले असता पिताश्री समोर येतात. त्या बाळाने पित्याचा वध केला.
ते बाळ तू जन्मीचं कोण? एवढाच प्रश्न आहे बुवा. ग्रंथ आधारे असावं प्रश्न पदकातून. सामना तुझा न माझा या आखाड्यात रंगणारा, ओढ जीवाला रसिकांच्या, कोण इथं जिंकणार? नृत्य गायनाच्या ठेक्यावर हे रसिक जन रंगणारा, नृत्य गायनाच्या ठेक्यावर हे रसिक जन रंगणारा. आणि या विषयाच्या वादामध्ये दोन्ही बुवांना मिळून टांगणार. हा शाहीर तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी, शाहीर तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी. सवय तुम्हा ज्ञान माळ तुडवायची, वेळा झाली धुंदी उडवायची, वेळा झाली तुमची उडवायची. तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी, तुम्ही मानी ग्रंथ पुराणाचे ज्ञानी. सवय तुम्हाला मान उडवायची, वेळा झाली धुंदी उडवायची, वेळा झाली तुमची उडवायची, वेळा झाली धुंदी उडवायची, वेळा झाली तुमची उडवायची, वेळा झाली तुमची उडवायची, वेळा झाली तुमची उडवायची. कारण वेळेचं बंधन दिलं आहे आणि कार्यक्रमाचं औचित्य साधून एक छोटस गीत सादर करतोय आणि माझ्या प्रथम वेदीला पूर्ण विराम देतो. बघा. सुखा देवी आदि माया माझी माऊली, संकटिया भक्ताना तूच पावनी. हो सुखा देवी आदि माया माझी माऊली, संकटिया भक्तांना तूच पावली. ते दैत्य मारण्या विश्व ते तारण्या, ते दैत्य मारण्या विश्व ते तारण्या, रणी तू धावली. सुखा देवी आदि माया माझी माऊली, संकटिया भक्तांना तूच पावली.
सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी हो सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी दैत्य मारण्या विश्वते तारण्या दैत्य मारण्या विश्वते तारण्या रणी दुरावली सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी कैचबान महिषासुर दानव होते मातल भार दानव होते मातल भार दानव होते मातल भार होता पसरला आकार होता पसरला देवानी गाण्याची रचनावली संकटिया बलताना तूच पावनी हो दुर्गारी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी दैत्य मारण्या विश्वते तारण्या दैत्य मारण्या विश्वते तारण्या रणी दुरावली सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी सुका देवी आधी माया आधी माऊली संकटिया बलताना तूच पावनी मंडळी या ठिकाणी माझ्या कलेच्या जाणीवीतून या ठिकाणी प्रथम फेरी थोडकी मोडकी का होईना आपल्या समोर सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय। प्रथम फेरीला सूर्य पूर्णविराम देतो आणि शाहिरांना दुसऱ्या फेरीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। Thank you.